रात्र झाली होती, पण सचिनसाठी ती रात्र नव्हती. तो काळ होता, परीक्षा घेणारा. भाऊसाहेब वाड्यात शांत बसले होते, पण त्यांच्या मनात वादळ चालू होतं. जमीन, कागद, नितीन. तीनच शब्द, पण तिन्ही जखमेसारखे. सचिन बाहेर पडला. पहिलं ठिकाण नितीनचा जुना मित्र शंकर. नितीन, तो काल रात्री इथून गेला. खूप घाईत होता. म्हणाला, शहराकडे जातोय. शहर? सचिनने गाडी स्टार्ट केली. रस्ते काळोखात विरघळत होते. त्याच्या मनात एकच विचार, मी उशीर करत चाललोय का? बस स्टँड, लॉज, चहाची टपरी, सगळीकडे चौकशी. शेवटी एका टपरीवर चहावाल्याने सांगितलं, हो, एक मुलगा खूप अस्वस्थ. रात्री उशिरा एक सूटवाला त्याला घेऊन गेला. सूटवाला? सचिनच्या पोटात गोळा आला. दुसरीकडे वाड्यात भाऊसाहेब झोपले नव्हते. ते सतत नितीनचा लहानपणीचा चेहरा आठवत होते. त्यांचे डोळे ओले झाले. मी त्याला समजून घ्यायला कमी पडलो का? शहराच्या बाहेर एका जुन्या लॉजमध्ये सचिनला नितीनचं नाव सापडलं. खोट्या नावावर. ते वरच्या मजल्यावर गेला. दारावर टकटक. क्षणभर शांतता. मग दार उघडलं. नितीन. डोळे लाल, चेहरा थकलेला. सचिन. दोघे समोरासमोर. कागद कुठे आहेत? सचिनचा आवाज थरथरत होता. नितीन शांत. मी काहीतरी चुकवलंय, पण ते सगळ्यांसाठी केलं. तू घर विकत होतास? सचिन ओरडला. नितीन फुटला. मला माझं अस्तित्व सिद्ध करायचं होतं. या घरात तर मी कायम सावली होतो. सचिन जवळ आला. पण आता सगळं संपत चाललंय. नितीन जमिनीवर बसला. डोळ्यात पाणी. ते लोक फार मोठे आहेत. मी अडकलोय. कागद कुठे आहेत? सचिन पुन्हा विचारतो. नितीन हळूच म्हणाला, त्यांच्याकडे. सचिन डोळे मिटतो. वाड्यात पहाट झाली. भाऊसाहेब अंगणात उभे होते. समोर उगवणारा सूर्य, पण त्यांच्या आयुष्यात अजूनही अंधार. सचिनचा फोन वाजतो. बाबा, नितीन सापडला आहे, पण संकट अजून मोठं आहे. भाऊसाहेब डोळे मिटतात. त्याला परत घेऊन ये. आधी घर वाचव.